नमस्कार मित्रांनो, मी रितेश महाजन स्मार्ट पोल्ट्री फार्मर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तरी आमचा आज फायनली कोंडा पूर्ण कंप्लीट होऊन आता ब्रूडिंगची सोय करणं चालू आहे. ब्रूडिंगसाठी आता टेंट बनवणं चालू आहे. तर टेंट यासाठी बनवत आहे की आतमध्ये जे बाहेर जे असणारी थंडी आहे आतमध्ये येऊ नये, आणि आतमध्ये जे आपण हीटिंग म्हणजे पिलांना जे गरमी द्यायची असते ते गरमी आतमध्येच कवर राहिली पाहिजे. त्यामुळे आतमध्ये जर गरमी आपली टेम्परेचर मेंटेन राहिलं तर आपले जे ब्रूडिंग स्टेज आहे ते चांगली निघते. नाहीतर मर होण्यास आणि समोर येणारे जे इन्फेक्शन किंवा बॅच चांगली एकंदरीत जर म्हटलं तर बॅच चांगली जाऊ शकत नाही. ब्रूडिंग ही सर्वात महत्त्वाची असते. तर ब्रूडिंगचे हे टेंट बनवणं चालू आहे. आमचे माणसं कर्मचारी वर्ग आहे ते हे काम खूप चांगल्या पद्धतीनं आज गेल्या 15 वर्षापासून करत आले आहे. तर त्यांना माहीत आहे कोणता पडदा कुठे लावायचा, टेंट कसा बनवायचा, सांगायची गरज नसते आम्हाला. तर हे कोंडा भरून आतमध्ये पूर्ण ओके झाला आहे. हे आमचे सिनियर कर्मचारी लोमेश साहेब, ते आमचे अति सिनियर कर्मचारी मुकेश साहेब, आणि ते सिनियरच आहे, 2 वर्ष झाले त्यांना पण, संतोष साहेब. तर हे सगळं काम कंप्लीट करायच्या मागे आहे. हे आमचं छोटं शेड आहे. याच्यात 5700-800 पक्षी बसतात. तर अशा पद्धतीनं आम्ही आता आमचे टेंट आहे ते कंप्लीट करून राहिलो आहे. आतमध्ये आणखी बरंच काही करावं लागते. टेंट बनवणं का बरं टेंट बनवावं लागते, तर बाहेरची जे थंडी आहे, थंडी आतमध्ये डायरेक्ट पक्ष्यांना लागू नये. कारण बाहेरून पडदे राहते तरी पण आतमध्ये थंडी येते. ते थंडी बाहेरची थंडी आतमध्ये येऊ नये आणि आतमध्ये जे पक्ष्यांना आपण हीट देतो ती गरमी बाहेर जाऊ नये. तर त्यासाठी आपण ते जे गरमी जे बाहेर जाऊ नये यासाठी आपण डबल पडदा म्हणजे टेंटच बनवतो आतमध्ये, एक आणखी झोपडं त्यांच्यासाठी. तर ते झोपडं टेंट बनवणं कधीही चांगलं, कारण बाहेरची थंडी आतमध्ये येऊ नये आणि आतली जी गरमी आहे ते बाहेर जाऊ नये. टेम्परेचर बरोबर मेंटेन राहावं आणि आपला जो खर्च आहे गरम करण्यात तो वाचावा, यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करावं लागते. अशा पद्धतीनं आमचं टेंट बनवणं चालू आहे. थोडं जुन्या क्वालिटीचं शेड आहे आमचंवालं, तर त्याच्यामुळे थोडं नळ्या आणि जुन्या ते हे नाही आहे, कैच्या नाही आहेत. कैच्या नसल्यामुळे आम्ही आता ते का म्हणते आपले अर्थिंगसाठी वापरतो ते ताराचं हे बनवलं आहे. तर त्याच्यावरच आम्ही पडदे हे इन्स्टॉल करतो आणि टेंटची प्रक्रिया पूर्ण करतो. सगळ्या फार्मवर आमचं तिकडचंही शेड आता पूर्ण कैच्या कंप्लीट झाले आहे. मजबूत शेड होऊन गेला आहे ते. तर कंप्लीट झाल्यामुळे आता तिकडे अशा पद्धतीनं टेंट बनवायची गरज नाही. वरून कैच्याच्या वरून आपण ते हातरू शकतो, सिलिंग परमनंट ठेवू शकतो. पण इथे त्या गोष्टी होऊ शकत नाही. तर आम्ही अशा पद्धतीनं इथे टेंट बनवून राहिलो आहे. तर याच्या आतमध्ये मग राऊंड ब्रूडर ह्या सगळ्या व्यवस्था होणार. आता सध्या तेवढी थंडी नाही आहे, पण उद्या काय होणार, काय पडणार, काय नाही, गरमी होणार की थंडी, हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे 8 दिवस बाकी असूनही या गोष्टी आम्ही आजच कंप्लीट करून राहिलो आहे. 26 तारखेची आमची बॅच आहे. तर
ह्या सगळ्या गोष्टी पहिलेच आम्ही पूर्ण रेडी करून ठेवत असतो, कारण याच्यात फुमिगेशन करावं लागते, स्प्रे मारावं लागते, ह्या गोष्टी कंप्लीट कोंडा हातरावा लागतो, कोंड्यावर कॉपर सल्फेट टाकावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी तुम्हाला सांगत जाणार आणि काय काय आमच्या फार्मवर ॲक्टिव्हिटी होतो आहे ते वेळोवेळी तुम्हाला सांगत राहील. तर आता हे दोन पडदे आहे, हे आम्ही शिवून घेणार, टाके मारून घेणार, कारण बाहेर जास्त करून थंडी निघाली नाही पाहिजे, गरमी निघाली नाही पाहिजे सॉरी, आणि बाहेरची जे थंड हवा आहे ते आतमध्ये आली नाही पाहिजे. एक स्पेस बाहेरच्या वातावरणाचा आणि आतल्या वातावरणाच्या याच्यात मधात स्पेस राहील, तर त्याच्यामुळे थोडं इन्सुलेशनचं काम करते. तर अशा पद्धतीनं आमची टेंट बनवण्याची प्रक्रिया कंप्लीट होते. अजून बाहेरून साईडनं पडदा पूर्ण भोवताल लावायचा अजून बाकी आहे, सध्या हातरणच चालू आहे. त्या नळ्या हे करून घे ना, ते वरून काऊन नाही टाकलं रे? हां, वर तर काढून घे ना ते. तर अशा पद्धतीनं आमचं काम चालू असते. तर मित्रांनो, आमचं टेंट व्यवस्थित होणार का यावर्षीचा पहिली बॅच आहे थंडीची. कंपनी पहिले 6 बॅचेस देत होते, पण आता 5 मधल्या काळात 5 बॅचा निघायला लागल्या होत्या. आता तर 4 बॅचावर येऊन अटकलं काम, आणि 4चं 3वर कधी येईन माहीत नाही. आता सगळं प्रॉब्लेम आहे. तरी पण आता कसं आहे, जे आहे त्या ह्याच्यातच समाधान मानायचं आणि आपलं काम करायचं, असं आमचं ठरलं आहे. तर अशा पद्धतीनं आमचं ब्रूडिंगचं पहिली स्टेज कंप्लीट व्हायच्या याच्यावर आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी ॲडिटचं काही मला समजत नाही, त्याच्यामुळे मी ॲडिट नाही, जो दिसते डोळ्याने बस डायरेक्ट 5-10 मिनटाचा व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला सांगतो आहे. तर मित्रांनो, आणखी तुम्ही सल्ला देऊ शकता कशा पद्धतीने आणखी ब्रूडिंगचं आपण ही स्टेज कंप्लीट करायची, तर कमेंटमध्ये सांगा. तसेच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब महत्त्वाचं करा साहेब. मित्रांनो, सबस्क्राईब नाही केलं तर स्फूर्ती येत नाही, समोरच्या व्हिडिओ बनवायची स्फूर्ती येत नाही. काही मित्र करतात, करून राहिले, काही नाही करून राहिले, तर थोडं त्याच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद मित्रांनो.